नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरेंची. महायुतीमधले दोन्ही मित्रपक्ष हे भाजपची बी टीम असून यांचा मालक एकच असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नियुक्त न केल्यास उपमुख्यमंत्री पदही रद्द करा असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतला. पाहूयात एक रिपोर्ट. महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत. त्यांचा मालिक एक आहे की ते त्या दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय हा ॲनाकोंडा आता थांबणार नाही. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंनी भाजपची बी टीम म्हटलंय. महायुतीत असले आणि चिन्ह वेगवेगळं असलं तरी दोन्ही पक्षाचा मालक एकच आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत. महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे. मागे एक शब्द वापरला होता ॲनाकोंडा. त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्रपक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय हा ॲनाकोंडा आता थांबणार नाही. उद्धव ठाकरे यांना झोपेत सुद्धा एकनाथ शिंदे दिसत असतात. मला तर वाटतं त्यांना झोप पण येत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या जे काय अस्तित्व आहे, जी लोकप्रियता आहे आणि त्या खातर अशा पद्धतीने ते वक्तव्य करतात. उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष ते स्वतःच हिरवा साप बनलेले आहेत आणि स्वतःच तो गिळलेला आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला ॲनाकोंडा आणि म्हणण्याचं गरज नाहीत. त्यांनी स्वतःला हिरवा साप म्हणावं आणि त्यांनी स्वतःचा पक्ष गिळलेला आहे. त्यामुळे त्यांनी इतर पक्षांची काळजी करू नये. कोण कोणाला गिळतंय, पण तुम्ही स्वतःच्या कृतीने आपला पक्ष कशा पद्धतीने संपवलाय याचं अवलोकन करावं. सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे. सरकारला 1 वर्ष झालं तरी अद्याप विरोधी पक्षनेते पद दिलेलं नाही. त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री पद सुद्धा रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत. आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे. कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा. त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या. पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये. एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे ही आमची आग्रही. उद्धव ठाकरे जे म्हणतील ते थोडी राज्य सरकार करणार आहे. आमचं बरं चाललंय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांना, अजितदादांना, सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष न घेता आम्ही ह्या राज्याचा विकास कसा होईल याकडे बघत. मतदार याद्यांच्या घोळावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तसंच नगरपालिकांची निवडणूक सत्ताधारीच कॅप्चर करत असल्याचाही आरोप ठाकरेंनी केला. जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं, तसा हा लोकशाहीचा विषय आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करता आहात आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे. सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो. बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या. आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे. दरम्यान निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी उद्धव ठाकरे करतायत, पण महापालिकांसाठी निवडणूक आयोगानं हालचाली सुरू केल्यात. शिवाय येत्या 15 दिवसात मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका सुद्धा घोषित होतील अशीही शक्यता आहे. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.